क्षणात येथे सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। या उत्साहाच्या आणि चैतन्याच्या श्रावण महिन्यात आपली लाडकी शिल्पा आपल्यासाठी घेऊन आली आहे ट्रेंडी कलेक्शन अँड चतुरागिनी प्रेझेंट श्रावण क्वीन सीझन 6। नमस्कार सखीनो, माझे नाव सुस्मिता संतोष बंद्रे, स्पर्धक क्रमांक 6 गोल्डन ब्युटी कॅटेगरी। मी विरारला राहते। मूळची मी दादरचीच। माझं बालपण आणि माझं शिक्षण दादरलाच झाले। मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे। नंतर माझे लग्न झाले। माझ्या मिस्टरांचं नाव संतोष रामचंद्र बंद्रे, ते रेल्वेमध्ये जॉबला आहे। आमच्या संसारामध्ये नव्या पाहुण्याची चाहूल लागली। आनंदच आनंद होता, पण हा आमचा आनंद क्षणिक होता। हा आनंद फार काय टिकला नाही, कारण माझ्या डिलिव्हरीला मला खूप त्रास झाला। माझी डिलिव्हरी खूप क्रिटिकल झाली आणि त्यामुळे माझ्या मुलीचा ब्रेन डॅमेज झाला। ती बेड रिडन आहे, 27 वर्षाची आहे। माझा बहुतांश वेळ मला तिलाच द्यावा लागतो आणि तिला सांभाळायला कोणी नसल्यामुळे मला जॉब सोडावा लागला। मला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले। माझी लहान मुलगी फिजिओथेरपीच्या लास्ट इयरला आहे, ती हॉस्टेलमध्ये असते। माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या मुलीच्या सपोर्टमुळे आता मी तिला सांभाळून माझ्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायला लागली आहे। अशा स्पर्धेमध्ये मी कधीच भाग घेतला नव्हता, ही माझी पहिलीच वेळ आहे। थँक्यू सो मच शिल्पा, माझ्यासारख्या गृहिणीला तू ह्या स्पर्धेमध्ये संधी दिलीस। थँक्यू सो मच। माझ्या आवडीबद्दल सांगायचं म्हटलं तर मला शॉपिंग, कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे। पण तुम्हाला माहिती आहे ना, मी विरारला राहते। विरारचं ट्रॅव्हल्स, बापरे, विरारचं ट्रॅव्हलिंग म्हणजे तोबा गर्दी। आमच्या विरारला ना जीवदानी देवीचं मंदिर आहे ना, खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही कधी आलाच असाल ना। मी जीवदानी देवीच्या पायथ्याजवळच राहते। माझं मी भाग्य समजते। तुम्ही विरारला तर येतच असाल ना, अर्नाळ्याला, बीचवर किंवा रिसॉर्टला। तिकडे आलात ना तर तिकडचं भोजन खूप प्रसिद्ध आहे। आलात ना तर ती टेस्ट केल्याशिवाय कधीच जाऊ नका। आता मी तुम्हाला माझ्या टॅलेंट बद्दल सांगते। मी आईस्क्रीम, चॉकलेट, केक खूप उत्तम प्रकारे बनवते। आता मी ना तुमच्यासाठी एक आईस्क्रीम बनवलं आहे, मी तुम्हाला दाखवतेच ते। मी त्याची ऑर्डर पण घेते आईस्क्रीम, चॉकलेट, केकची। मी तुम्हाला दाखवते ते। मी आईस्क्रीम बनवलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवते। हे बघा, मी पान फ्लेवरचा आईस्क्रीम बनवलंय। मी ह्याच्यामध्ये कोणतंही आर्टिफिशियल कलर किंवा आर्टिफिशियल इसेन्स वगैरे असं नाही वापरले आहे। मी रिअल फ्लेवरमध्येच हे बनवलं आहे। बघा, हे पान फ्लेवरचं मी आईस्क्रीम बनवलं आहे। सम टेस्ट आहे एकदम। मी ह्या सर्वाची ऑर्डर पण घेते। आता मी तुम्हाला माझं दुसरं टॅलेंट दाखवते। मी ना अशा प्रकारचे ना वेगवेगळे हार बनवते देवासाठी। बघा, अशी वेणी पण बनवते। आता माझ्याकडे फुलं अवेलेबल नव्हती, पण जी अवेलेबल होती त्याच्यामध्ये मी एवढं बनवलं आहे। हे बघा, असे हार पण मी बनवते। हार बनवायची मला खूप आवड आहे। याच्या ऑर्डर्स पण मी घेते। त्या स्पर्धेद्वारे मी
आपल्या सणाची माहिती व महत्त्व आपल्या सणांची माहिती व महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू शिल्पा, मला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी दिली. थँक्यू शिल्पा, संजना अँड ऑल माय चतुरागिनी. लव्ह यू ऑल.